हॅलो मैत्रिणींनो. शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज म्हणजे मी कोणताही कटिंग किंवा टीचिंग किंवा कोणताही इथे मी जो टॉपिक आहे आपल्या शिलाई बाबतीत तर ते मी कोणताही इथे टॉपिक आज तुम्हाला शिकवणार नाहीये. आज मेन मुद्दा म्हणजे तुमच्याशी संवाद साधायचा आहे, म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे. तर जेवढे पण आपले सबस्क्रायबर ताई आहेत किंवा जे दादा आहेत किंवा आपली पूर्ण जी युट्यूब फॅमिली आहे तर त्यांच्याशी म्हणजे बोलायचंय. खूप साऱ्या तुमच्या ज्या इतक्या कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्सला उत्तर कधी कधी दिलं जात नाही किंवा कधी कधी असं होतं काय उत्तर द्यावं, कारण ते व्हिडिओ अपलोड असतात आणि तरी सुद्धा ते मागचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बनवायला लागतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आज प्रत्यक्षात आपण इथे बोलून घेऊया. म्हणजे ज्या कोणी नवीन ताई सबस्क्रायबर ताई आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन होत आहेत तर नवीन येत आहेत तर त्यांच्यासाठी नवीन असतं, मग जे मागचे व्हिडिओ असतात ते बघितले जात नाही. मग अशाने काय होतं, जो आपला टॉपिक असतो जसं की आता आपण कटोरी ब्लाउजचे जे कटिंग टीचिंग आहे ते संपूर्ण साईडचे बघितलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड आहेत. तरी सुद्धा बऱ्याच ताईंची कमेंट्स येते की ताई कटोरी किती इंच घेतली पाहिजे किंवा टक्स किती उंचीचा घेतला पाहिजे, आपण ह्या साईज मध्ये किती इंचाचा टक्स घेतला पाहिजे, उंचीचा घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मोंडा कितीचा घेतला पाहिजे, शोल्डर कितीचा घेतला पाहिजे, पाठीमागचा गळा 10चा आहे तर मग किती शोल्डर ठेवलं पाहिजे, किंवा 9चा गळा आहे तर मग किती डीप गळा आहे तर मग त्याच्यासाठी कटिंग कशी करायची. अशा साऱ्या भरपूर ताईंच्या आपल्या रिक्वेस्ट असतात किंवा कमेंट्स मला येत असतात. तर म्हटलं चला तुमच्याशीच प्रत्यक्षात बोलून घ्यावं. ज्या नवीन सबस्क्रायबर ताई आहेत आणि जॉईन होणार आहेत तर त्यांना सुद्धा माझी अगदी म्हणजे रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलवरती बरेच सारे असे व्हिडिओ अपलोड आहेत. जसं की एखादी टिप्स असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल त्याच्यावरती काय सोल्युशन घ्यायचं किंवा असा प्रॉब्लेम येत असेल तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्या बाबतीत सुद्धा आपले व्हिडिओ अपलोड आहेत. नवीन जर सबस्क्रायबर ताई असतील तर त्यांना माहिती नसतील तर मागचे व्हिडिओ तुम्ही चाळा, म्हणजे ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे म्हणजे व्हिडिओ भेटतील. जसं की आपले फक्त फोटकचे व्हिडिओ थोडेसे कमी असतील आणि बोटनिकचे व्हिडिओ कमी असतील. बाकी प्रिन्सेस आणि कटोरी ब्लाउजचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. चार्ट सुद्धा अपलोड आहेत, शोल्डर चार्ट, त्याच्यानंतर मोंड्याचा चार्ट वगैरे, त्याच्यानंतर बोटनेक ब्लाउजचा चार्ट, अशा पद्धतीने चार्ट, कटोरी ब्लाउजचा चार्ट, म्हणजे कटोरी किती इंचाची किती साईज मध्ये घेतली पाहिजे, त्याच्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाउजचे चार्ट वगैरे, 10वा भाग, आडवा भाग, म्हणजे जो आडवा टक्स असतो त्याला आपण 10वा भाग म्हणतो, उभा टक्स किती घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये किती इंच ऍड केलं पाहिजे, ते सुद्धा चार्ट मी अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा समजलं नाही तर ते चार्ट सहित अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर अजून म्हणजे ड्राफ्टिंग, मेन मुद्दा म्हणजे ड्राफ्टिंग मी प्रत्येक याची तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. जसं की हा प्रिन्सेस, म्हणजे त्याला आपण 3 प्रिन्सेस पण म्हणतो. त्याच्यानंतर आपली प्रिन्सेस कटची पण ड्राफ्टिंग मी शेअर केलेली आहे, एकदा नाही 2 वेळा शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती. त्याच्यानंतर कटोरी ब्लाउजची पण ड्राफ्टिंग शेअर केलेली आहे. कटोरी कशी वाढवायची त्याच्याविषयी पण मी शेअर केलेलं आहे. स्लीव्स कशी काढायची, स्लीवची कटिंग कशी करायची, कमी पडते त्याच्यासाठी कटिंगसाठी कोणती मेथड वापरायची ती सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि ज्या आपल्या नवीन म्हणजे जुन्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आपले भरपूर सारे असे व्हिडिओ अपलोड आहेत, त्याच्यामुळे त्या ताईंना बरोबर माहिती. परंतु नवीन जर जॉईन होत असतील तर त्यांना माहिती नाही. मग मला काय होतं ना की पुन्हा ते व्हिडिओ बनवायला लागतात आणि मग जे जुन्या ताई आहेत तर त्यांना पुढचं आणखीन शिकायचं असतं, मग ते शिकायचं अजून राहून जातं आणि परत रिवर्स यायला लागतं, असं होतं. मग मला असं होतं ना काय करावं काय नाही. तरी पण मी म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नच करते, कारण मला असं वाटतं की तुम्हाला यायलाच पाहिजे ते असं. जवळजवळ आता लेटेस्ट व्हिडिओ जे अपलोड आहेत त्याच्या कमेंट्स आपण इथे बघणार आहोत. अनिता देसाई ताईंची इथे जीमेल आयडी आहे. प्रत्येक मापानुसार बोटनेकसाठी शोल्डर किती घेतला पाहिजे तो व्हिडिओ करा. सॉरी, इथं मी ऍक्च्युली आता हे नाव घेतलं गेलं, परंतु मी आता नाव घेणार नाहीये, कारण कसं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. बोटनेक ब्लाउज साठी शोल्डर किती घेतला पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. आणि अजून भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत आणि तुमची म्हणजे तुमच्या मला खूप छान छान कमेंट्स असतात, त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटतं आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण तुमच्यासाठी छान छान घेऊन येते, कारण तुम्ही इतकं मला मोटिवेशन करता त्याच्यामुळे मला आधी उत्साह येतो की कसं आहे, प्रोत्साहन असल्याशिवाय आपण पण ते म्हणजे प्रेझेंटेशन करू शकत नाही. मला जे येतं ते तुम्ही मला प्रतिसाद देता, म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते. नाहीतर तुम्ही मला प्रतिसाद दिला नाही तर ते मी तुमच्यापर्यंत
पोहोचू शकत नाही, म्हणजे माझा कॉन्फिडन्स येऊ शकत नाही. तर जो कॉन्फिडन्स आहे माझा तो तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुमचा सपोर्ट मला खूप आहे. त्याच्यामुळे खूप मनापासून तुमचं सर्वांचं म्हणजे धन्यवाद करते मी. खूप मोठा असं थँक्यू. तर तुमच्याशिवाय मी म्हणजे याच्यावरती जे शिकवायचं ते शिकू शकत नाही. तुम्ही आहेत म्हणून मी शिकवू शकते आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून. तर आता इथे आपण अजून बघणार आहोत. तर बोटनेक ब्लाऊजचा चार्ट ऍक्च्युली ताई अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तरी सुद्धा बोटनेक ब्लाऊजचे कटिंग आपण आता बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये एका ताईची कमेंट्स होती की जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आपण लेटेस्ट काल, तर बोटनेक ब्लाऊजचं जे मागे बटन लावतो तिथं असं खेचल्यासारखं का होतं बॅक साईडला, तर बॅक साईडला ओढल्यासारखं होतं. तर तिथे तुमचा शोल्डर हा कुठेतरी कमी पडत असेल. जसं की तुमचा शोल्डर 15चा असेल तर निम्मा शोल्डर हा 7.5 घेतलाच पाहिजे. जर तुम्ही 7 इंच शोल्डर तिथे घेतला तर तो खेचल्यासारखंच होणार इथे. जसं की बॅक साईडला तुमचं बटन लावायचं असेल तिथे फोल्डिंगसाठी किती कपडा लागतो तर ती मार्जिन वगैरे वाढवणं वगैरे, किंवा बॅक साईडला हुकाई करत असते तर हुकाईसाठी मार्जिन वगैरे वाढवणं ते गरजेचं आहे. जर ते वाढवलं नाही तर तो आपोआप हुकाई जर केली बॅक साईडला तर तो कमी साईज आपली होऊन जाते आणि मग हा बॅक साईडचा जो कपडा असतो तो ओढल्यासारखा होतो आपल्याला. मग कुठेतरी आपले शोल्डर वगैरे किंवा साईज मध्ये कमीपणा होतो आणि म्हणून ते कमी पडतं. किंवा कधी कधी काय होतं एखादा फॅब्रिक खूप असं त्याच्यामध्ये वर्क असतं, थ्रेड असते, तर ते काय होतं तो कपडा त्याच्यामध्ये ते वर्क मध्ये असं ओढला गेला जातो. त्यावेळेस पण हा रफ असा कपडा असतो. तर रफ कपडा असल्यामुळे थोडस ते 3-4 वेळा धुतल्याशिवाय कम्फर्टेबल त्या ब्लाऊज मध्ये आपल्याला वाटत नाही. अजून एका ताईची कमेंट्स होती की ताई बोटनेक ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवतो तर लॉंग स्लीव शिवतो त्यावेळेस आपण ब्लाऊज काढताना ते असं इझिली जसं ओपन नेक मध्ये आपण नॉर्मल नेक मध्ये काढतो ब्लाऊज, तर त्यावेळेस काय होतं ना ते सहज इझिली निघतं, परंतु बोटनेक ब्लाऊज काढायला खूप त्रास होतो. तर लॉंग स्लीव्ह मध्ये थोडासा त्रास होतो. तर तिथे पण तुमचा मुंडा राऊंड हा परफेक्ट जर घेतला असेल तर काढायला त्रास होत नाही. किंवा त्याच्यामध्ये 2 मेन कारण म्हणजे कुठेतरी तुमचं टाईट वगैरे जास्त झालं असेल आणि अजून एक कारण म्हणजे फॅब्रिक हे स्मूथ नसेल. आता वेगवेगळे प्रकारचे असे फॅब्रिक निघाले तर एखाद्या फॅब्रिक मध्ये तुम्ही बघा, अनुभव तुम्हाला पण आला असेल, मला तर आलेलाच आहे अनुभव. एखादा फॅब्रिक एकदम स्मूथ असतो आणि एखादा फॅब्रिक जास्त त्याच्यामध्ये वर्क वगैरे असेल तर काय होतं, आणि असं सॉफ्ट कपडा नसेल एकदम हार्ड कपडा असेल त्यावेळेस एकच मापावरनं तुम्ही ते स्मूथ पण आणि हार्ड जो ब्लाऊज पीस असेल दोन्ही ब्लाऊज एकाच मापावरनं शिवा तुम्ही, तर जो स्मूथ असेल तो इझिली घालायला पण सोपं वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. परंतु जो हार्ड असं ब्लाऊज पीस असतो ना त्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल वाटतं. तर हे फॅब्रिक वरती पण डिपेंड असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानुसार जर हार्ड असं ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस थोडस 2 लाईनने काय होणार, अर्धा इंचानी तुम्हाला मेजरमेंट आहे ना ते जास्त काढायचं आहे. जसं की तुम्ही रेग्युलरली तुमचा मोंडारा जसं की घेणार 7 म्हणजे 14चा घेत असतील तर 7 निम्म येणार, तर तिथे तुम्ही 7.5चा ठेवा. म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल थोडंसं लुजिंग ठेवायची, जास्त पण टाईट करायचं नाही. आता मी जो बोटनेक ब्लाऊज शिवला होता ना तो थोडासा माझा लूज होता, म्हणजे जास्त पण लूज नव्हता, परंतु त्याचा जो फॅब्रिक होता ना तो खूप हार्ड होता आणि वर्क होतं त्याच्यावरती, छोटे छोटे असे वर्क होते, जरीचे वर्क केलेलं होतं. त्याच्यामुळे ते गोल्डन जरी होती आणि त्याचं वर्क होतं त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो कपडा पण त्याचा हार्ड होता. त्याच्यामुळे तो जसा आपण नॉर्मल ब्लाऊज घालतो त्याच्यापेक्षा मी जे फिटिंग होती त्याची थोडीशी लुजिंग ठेवली होती. स्लीव्ह सुद्धा मी थोडीशी नॉर्मलची लुजिंग ठेवली होती, जास्त नाही ठेवायची. जास्त जर लुजिंग ठेवली तर ते घड्या वगैरे पडतात, म्हणून आपल्याला जास्त पण लुजिंग ठेवायची नाही. थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं मुंड्यामध्ये थोडंसं लुजिंग ठेवायची, स्लीव्ह मध्ये सुद्धा थोडीशी लुजिंग ठेवायची, जास्त टाईट करायचं नाहीये. आणि अंगात सुद्धा घालताना थोडी नॉर्मलची, रेग्युलरला जे स्मूथली ब्लाऊज पीस असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडं अगदी परफेक्ट जसं मेजरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्ही टीच करा, परफेक्ट बसेल. परंतु ह्या ब्लाऊज मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, तर याचा पण तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. आणि शक्यतो जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज मध्ये ना जे आपली शॉर्ट स्लीव्ह असते 4ची किंवा 3ची 5ची, तर ही स्लीव्ह त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल वाटेल. तर ओके, तर अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या. आता अजून एका ताईची कमेंट्स, दादाची कमेंट्स, थँक्यू ताई, खूप छान समजावून सांगितलं. तसंच ताई आता एक व्हिडिओ प्रत्येक साईज नुसार शोल्डर कसं कमी करायचं, आता मी तुम्हाला जे बोटनेक ब्लाऊजचं कटिंग दाखवलं होतं आणि टीचिंग, तर ते खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, बऱ्याच ताईंनी अजून बघितलेला नाहीये. तर माझं म्हणणं तुम्ही तो व्हिडिओ बघा, कटिंग आणि टीचिंग, आधी कटिंगचा आहे नंतर टीचिंगचा आहे, तर तो तुम्ही नक्की बघा.
जो पुढचा नेक आहे तो लूज पडतो, हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे. तुम्ही शोल्डर ऍडजस्टमेंट करून ते कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. तर तुम्ही टिचिंगचं आपलं नेहमीच सेमच असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये पण काही टिप्स असतात त्या फॉलो करा. आणि त्याच्यानंतर जे कटिंग आहे ते खूप महत्वाचं आहे. जसं की शोल्डर आपला हा निम्म आहे, ओके, पुढचा ओपन नेक आहे, बॅक साईडचा बोट नेक आहे. तर पुढचा 6-6.5चा नेक असेल आणि बॅक साईडला बोट नेक घेतलेला असेल, तर मग पुढचा जर आपण बॅक साईडची गळा रुंदी, जी आपली गळा रुंदी असते ती 4 इंच घेतली आणि फ्रंट बाजूची पण 4 इंच घेतली, तर गळा हा जास्त लूज पडण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये म्हणून मी शोल्डर हा फ्रंट बाजूचा कमी घेतलेला आहे. तर तो कमी कसा, बॅक साईडचा 7.25 इंच शोल्डर घेतला आहे आणि फ्रंट बाजूचा हा आपण अर्धा इंचांनी परत कमी केला, अर्धा पाऊण इंच. तर पाऊण इंचांनी तुम्ही कमी घेऊ शकता. आता इथे हार्ड असं ते फॅब्रिक मी तुम्हाला बोलली, फॅब्रिक थोडंसं हार्ड होतं, त्याचं अगदी स्मूथ नव्हता. त्याच्यामुळे पुढचा जो शोल्डर मी कमी केला तो अर्धा इंच केला. पाऊण इंच तुम्हाला बॅक साईड पेक्षा शोल्डर हे कमी करायचंय. ते शोल्डर कमी केलं म्हटल्यावर शोल्डरची जी पट्टी असते ती सेम असते बॅक आणि फ्रंटची, परंतु जी गळा रुंदी असते बॅक आणि फ्रंटची ती वेगवेगळी असते. तर ती कशी ऍडजस्टमेंट केली ते व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे. तर बऱ्याच ताईंना ते आवडलेलं पण आहे आणि त्यांनी थँक्यू सुद्धा सांगितलं. तर अगदी मनापासून थँक्यू ताई तुमचं. तर तुम्हाला समजलं आणि व्हिडिओ मी त्या पद्धतीनेच अपलोड करेल अजून प्रत्येक साईजची. जे शोल्डर, आता मेन मुद्दा म्हणजे मला इथे बोलायचं आहे ते म्हणजे कसं आहे, शिलाई काम तुम्ही शिकतायत, ओके, ती शिकायची आवड प्रत्येकामध्ये, तुम्हाला जी गोष्ट करायची त्याच्यामध्ये आवड निर्माण करून घ्या सर्वात पहिल्यांदा. त्याच्यामध्ये आवड असल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट लगेच असं म्हणजे ती आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड असली तर ती पटकन आपण अगदी आनंदाने उत्साहाने करतो आणि ती सक्सेस होते आपली. तसंच तुम्ही शिलाई कामामध्ये एकदम दडपण आणल्यासारखं किंवा टेन्शन घेऊन जर तुम्ही शिलाई काम शिकत असतील तर तुम्ही पाहिजे तसं परफेक्ट शिकणार नाही. तर तुम्ही आनंदाने आणि असं काम करा तर तुमच्या लगेच लक्षात येईल ते. आणि शिलाई काम करताना लय घाई करायची नाही. घाई केली तर काय होतं, कुठेतरी गोंधळमध्ये आपले ब्लाऊज कटिंग टीचिंग चुकतात. त्याच्यामुळे शांत मनाने जर तुम्ही कटिंग टीचिंग केलं तर ते परफेक्ट असं आपल्या लक्षात राहतं. आणि मेन म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर ती तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, ऑब्झर्व करा, त्याच्यावरती विचार करा, त्याच्यानंतर तुम्ही नोट करून घ्या आणि नंतर मग ते तुम्ही प्रत्यक्षात करून बघा, प्रॅक्टिस करा त्याची, स्वतःच्या ब्लाऊजवरती ट्राय करा आणि नंतर दुसरे कस्टमरचे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता किंवा रिलेटिव्हचे नवीन शिकत असतील. ज्या ताईंना ऑलरेडी येतं त्यांना ऑलरेडी माहितीच आहे. बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत ब्लाऊज ऑनलाईन म्हणजे आपले चॅनल बघून ब्लाऊज शिवतायत. काही ताईंनी बऱ्याच म्हणजे भरपूर ताईंनी व्हिडिओ मला म्हणजे फोटोज वगैरे शेअर केलेले आहेत. खूप छान कस्टमरचे ब्लाऊज शिवतात. तर जेव्हा मी व्हॉट्सअप नंबर दिला होता, आता ऍक्च्युली व्हॉट्सअप नंबर आपला डिलीट झालेला आहे, तो पुन्हा मी शेअर करते कारण ते आपोआप डिलीट होतं त्याच्यावरनं. तर ते पुन्हा पुन्हा शेअर करायला लागतं, तर मी परत करणार आहे. कारण कसं आहे, सगळ्यांना जेवढ्या ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांना त्यांना मी ते शेअर करणार आहे. तर मेन मुद्दा म्हणजे बऱ्याच ताईंनी आणि 1-2 ताईंनी असं कॉल पण केला होता. तर त्यांना अगदी परफेक्ट असे ब्लाऊज बसतात. सांगलीमधून सुद्धा एक कॉल आला होता, तर त्या ताई सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज शिवतात. म्हणजे त्यांनी आधी पण क्लास केला होता, परंतु पाहिजे तसं असं परफेक्ट असं परफेक्शन आलं नव्हतं त्यांच्या शिलाई कामामध्ये. जेव्हापासून ते माझे व्हिडिओ बघतात तर ते परफेक्ट असे ब्लाऊज म्हणजे शिवतायत कस्टमरचे वगैरे. तर ते भरपूर सारे आता ते क्लासेस सुद्धा चालू करणार होत्या, मग केलं असेल त्यांनी कदाचित. तर ताई मी क्लासेस सुद्धा चालू करणार आहे आणि ब्लाऊज पण आता पहिल्यापेक्षा मी जास्त शिवायला लागले. आणि अजून एक ताई कुठल्या मला माहिती नाही तेवढं आता लक्षात नाही, तर त्या सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज शिवतात. भरपूर सारे ताई आहे ते कस्टमरचे ब्लाऊज शिवतायत आणि परफेक्ट बसतायत. तर तुमचं असं हे जे तुम्ही प्रयत्न केलेले आहे किंवा समजून तुम्ही शिकतायत आणि ते प्रयत्नाला तुमचं यश मिळतंय ते बघून मला खूप आनंद वाटतोय की कुठेतरी मी जे शिकवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुमचं काहीतरी भलं होतंय. ते मेन म्हणजे मला बघून मला असं वाटतंय की माझ्याकडे जितकं ज्ञान आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु ते एकाच वेळेस देता येणार नाही. तर जसं आपण पुढे पुढे शिकत जाणार तसं मी तुम्हाला देणार आहे. म्हणूनच म्हणते की जे नवीन सबस्क्रायबर वगैरे ताई असतील, नवीन जॉईंट होत असेल, तुम्ही आपले मागील व्हिडिओ पडतळा, म्हणजे ते बघा, त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत. म्हणजे ते बघितले तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण समजतील. म्हणजे 1 बाय 1 जर तुम्ही बघितले तर ते समजतील, ओके. शोधल्याशिवाय आपल्याला काही सापडणार नाही. आणि भरपूर सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत म्हणून जुने व्हिडिओकडे जास्त म्हणजे एवढं कोण त्रास सहन करतं, शोधायचं कशाला. मग नवीन लेटेस्ट अपलोड झालेले असतील तेच बघतात, असं होतं. तर तुम्ही मागचे पण व्हिडिओ बघा, तर त्याच्यामध्ये भरपूर सारं आपलं
कटिंग टीचिंगचे व्हिडिओ अपलोड आहे, ड्राफ्टिंगचे व्हिडिओ अपलोड आहे, तर ते बघा. त्याच्यामधून तुमचं जे बेसिक आहे ते तिथेच परफेक्ट होऊन जाणार. आणि पुढे म्हणजे आपलं जे ऍडव्हान्स आहे, जसं की कॉलर ब्लाउज अजून आपण स्टार्टच केलेलं नाहीये. अजून आपले कुर्तीचे कटिंग टीचिंगचे पण व्हिडिओ बाकी आहे. सुरुवात केली, मध्येच ही हरतालिका आली होती त्याच्यामुळे स्टॉप केलं होतं मी. तर पुन्हा आता आपला कटोरी ब्लाउजचं टीचिंगचं लाईव्ह व्हिडिओ ब्लाउजचं एक कम्प्लीट करायचं अजून बाकी आहे, तर ते करणार आहे मी. तर ते सुद्धा बाकी होतं. 2 दिवस आराम केला, त्याच्यानंतर मग आपलं परत आता रुटीन चालू करायचंय आपल्याला. तर पुन्हा आपण सुरुवात करणार आहोत. तर मेन म्हणजे शिलाई काम जर तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये मन लावून काम करायचंय. जी गोष्ट समजत नसेल ती समजून घ्या, प्रयत्न करा, स्वतःच्या ब्लाऊजवरती तुम्ही ट्राय करा. मी माझा अनुभव सांगते की मी ज्यावेळेस ब्लाऊज शिकत होते, क्लास केला, तर असं नाही की आपण क्लास केला तर आपल्याला लगेच ब्लाऊज येणार, असं बिलकुल नसतं. आपल्याला ते पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायला लागते, तेव्हा ते आपल्याला ब्लाऊज हे परफेक्ट येतं आणि ब्लाऊज मध्ये आपल्या शिलाई कामामध्ये परफेक्शन येतं. म्हणून तुम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे. बघा, एकदा ब्लाऊज तुमचा चुकला, दुसऱ्यांदा चुकला, कुठेतरी काय होतं, ब्लाऊज परफेक्ट शिवतो परंतु कुठेतरी इथे आर्महोल मध्ये प्रॉब्लेम झाला. मग तुम्हाला त्याच्यावरती विचार करायचा, असं केलं असतं तर असं झालं असतं. किंवा शोल्डर याच्यामध्ये आता उतरते, डीप गळा घेतला म्हणून बॅक साईडला फुगा आला, मग बॅक साईडचा पार्ट जर कमी घेतला असता तर हा प्रॉब्लेम आला नसता. मग नेक्स्ट टाइम तुम्ही ते बदल करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला बदल करत आणि तुमच्या शिलाई कामामध्ये परफेक्शन आणायचंय. आता मेन टॉपिक म्हणजे बऱ्याच ताई मला म्हणजे मेसेज करतात, तर करायला पण पाहिजे, त्याच्याशिवाय मला पण समजणार नाही आणि त्याच्याशिवाय मी पण तुमच्याशी संवाद साधू शकत नाही. खूप छान छान कमेंट्स मेसेज येतात आणि काही ताईंचे प्रश्न पण असतात, ताई इतकं इतकं मेजरमेंट आहे, तर ह्या मेजरमेंट नुसार मला मेजरमेंट सांगा तुम्ही. कटोरी ब्लाऊज आहे, कटोरी 38 साईज मध्ये किती घ्यायची, किंवा शोल्डर हा इतका गळा आहे माझा 10चा आहे, तर मग शोल्डर किती घेऊ. तुमचे प्रश्न खूप सुंदर असतात आणि छान विचारता. परंतु तुम्ही आज विचारलं, इथे आपले व्हिडिओ अपलोड आहेत, गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं. तर हे कसं असतं, आता सपोज एखाद्याचं मेजरमेंट 36चं असेल, तर त्याच्यामध्ये 36 असेल तर ते एखाद्या भरपूर सारे जे कस्टमर असतील त्यांचे 36चं मेजरमेंट, तुमच्याकडे कस्टमर असतील 36 साईजचे भरपूर येत असतील, ओके. परंतु तुम्ही प्रत्येकाचं एकाच पॅटर्न वरती 36 मेजरमेंटचे हे ब्लाऊज ऍडजस्टमेंट करून शिवू शकता. परंतु त्याच्यातून 5-6 जर तुम्ही एकाच पॅटर्न वरती ब्लाऊज शिवले, त्याच्यातून परफेक्ट असे 2-3 ब्लाऊज बसतील, बाकीचे बसणारच नाही. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की बाकीच्यांचे कुठेतरी कुठे ना कुठे प्रॉब्लेम होणार. आता कसं होणार ते मी तुम्हाला सांगते. इथे काय असतं, प्रत्येकाचा बॅक साईडचा गळा हा एकसारखा नसतो आणि प्रत्येकाच्या बॅक साईडच्या गळ्यानुसार पेपर पॅटर्न हा तयार केलेला नसतो. फिक्स त्या गळ्यानुसार एक पॅटर्न तयार केलेला असतो. जसं की आता 36 साईजचं पेपर पॅटर्न असेल, त्याचा पाठीमागचा गळा हा 9 किंवा 10चा असेल, ओके. 9 किंवा 10चा हे दोन्ही मापामध्ये शोल्डर मुंडा एकच चालतो. मग 9 आणि 10चा गळा असेल, त्याच्यानुसार शोल्डर तुम्ही 5.5चा घेतला तर 5.5चा सुद्धा जास्त होतं, 5.25चा घेतला. वरची गळा रुंदी आपली 2ची ठेवली, खालची गळा रुंदी ही आपण 2.5ची ठेवली, ओके. हे झालं आपलं बॅक साईडचा पार्ट. तर मग अजून दुसरा कस्टमर त्याच मापाचा असेल, आता त्यांना गळा पाहिजे, ते किती पाहिजे, तर त्यांना डीप गळा पाहिजे, 10चाच गळा पाहिजे किंवा 11चा घेऊया आपण, 11चा गळा पाहिजे. आणि त्यांना जी वरची गळा रुंदी आपण 2ची घेतली, खालची गळा रुंदी त्यांना 3.5 पाहिजे किंवा 3 इंच घ्या. तो 3 इंचावरती आपण खालच्या बाजूने शेप दिल्यानंतर तो गळ्याचा शेप असतो तो पसरतो आणि इथे बॅक साईडला तो फुगा येतो, ओके. तर मग ते पेपर पॅटर्न आपण जसे तसं ठेवून कट करणार, गळा पण आपण डीप तयार करणार, परंतु प्रॉब्लेम येणारच आहे बॅक साईडला. तर हा पेपर पॅटर्नचा प्रॉब्लेम येतो. म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्हाला काय करायचंय, परफेक्ट असं तुम्ही कटिंग टीचिंग मध्ये जास्त लक्ष द्या आणि टीचिंग पेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला पेपर कटिंग येणं खूप महत्वाचं आहे. जसं की आता मी इतके कस्टमरचे ब्लाऊज शिवते तरी सुद्धा मी पेपर पॅटर्न हे प्रत्येक कस्टमरचे हे वेगवेगळे काढते. जवळजवळ माझ्याकडे इथे जवळजवळ म्हणजे 3 बॉक्सेस तरी भरतील इतके पेपर पॅटर्न माझ्याकडे तयार आहेत. जे जुने मी आधीच्या एरियामध्ये राहत होते त्या एरियातले जितके पण आता काही कस्टमर माझ्याकडे येत नाही, कारण इकडे मी आउटसाईडला राहते आणि लांब पण आलेली आता. तर त्याच्यामुळे ज्यांना लांब पडतं, जे येत नाही, तर ते बाकीचे मी साईडला ठेवून दिलेले आहेत, तर ते काही फेकले पण. तर अशा पद्धतीने मी प्रत्येक माझ्याकडे न्यू कस्टमर आलं तर त्याचा पेपर पॅटर्न पहिले मी काढून ठेवते. सपोज त्याच कस्टमरचा एखाद्याचा 8चा गळा असेल, पुन्हा त्यांना एखाद्या कार्यक्रमामध्ये पार्टीमध्ये वगैरे जायचं असेल, तर त्यावेळेस त्यांना डीप गळा शिवायचा असेल किंवा बोटनेक शिवायचं असेल,
त्यावेळेस मी पुन्हा वेगळा पॅटर्न काढते. तर एकाच कस्टमरचं मी पुन्हा पुन्हा काढते, तर मला पण कंटाळा यायला पाहिजे ना. तर असं मी बिलकुल कंटाळा करत नाही, मी प्रत्येकाचे पेपर पॅटर्न काढते. मग मी काय केलं, प्रत्येकाचा पेपर काढता काढता माझी इतकी प्रॅक्टिस झाली, तर मला आता कुणाचं पण पेपर पॅटर्न काढायला लावा, मी सहज काढते. तर असं असतं, तुम्ही सुद्धा काय करा, तुम्ही विचारू नका, व्हिडिओ बघा, तुम्ही स्वतः ट्राय करा आणि प्रॅक्टिस करा. त्याच्याशिवाय नाही, कॉटनचे फॅब्रिक भेटतात आपले 50-60 रुपयाला, होलसेलमध्ये 40 रुपयाला भेटतात. नवीन शिकत असतील तर तुम्ही प्रॅक्टिस करत असतील, तुमचे बहिणींचे किंवा आईचे, मावशीचे वगैरे असे वेगवेगळे मेजरमेंटचे तुम्ही जवळपास असतील, तर शक्य होत असतील तर त्यांचे ब्लाऊज आणा, त्याच्यावरनं मेजरमेंट घ्या. त्याच्यानुसार त्यांना 50-60 रुपयाचं इतकं आपल्याला पण थोडंसं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. आपले जवळचे जर रिलेटिव्ह असले तर 50-60 रुपये गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यानुसार तुम्ही ब्लाऊज शिवून द्या. तर तुमची तिथे बघा, तुमच्या जवळच्या रिलेटिव्हचे, फ्रेंडचे वगैरे अशा पद्धतीने शिवून दिले किंवा तुम्ही मागून घेतले, मी शिलाई घेत नाही, फक्त तुम्हाला शिवून देणार प्रॅक्टिस म्हणून. तर त्याच्यामध्येच तुमचं खूप खूप म्हणजे खूपच प्रॅक्टिस होणार. म्हणजे तुमचं नाही तरी त्याच्यामध्ये 80% त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होते. कारण स्वतः मी ट्राय केलं होतं, तसं मी स्वतः केलेलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगते की मी सुद्धा त्याच अनुभवमधून आलेली आहे. म्हणून जे शोल्डर असतं, आता फिक्स मी तुम्हाला कसं सांगते, एखाद्या मापामध्ये 34 साईज मध्ये तुम्हाला मोंडा घ्यायचा आहे, तिथे 34 साईज मध्ये हा 14.5चा पण मोंडा येऊ शकतो, 14चा पण येऊ शकतो आणि 15 इंचचा सुद्धा मोंडा राऊंड येऊ शकतो. मग बरं सांगा, याच्यामध्ये जर 34 साईज, आता मला सांगितलं ताई 34 साईज मध्ये मुंडा किती घ्यायचा, माझा 15चा आहे तर मी कितीचा घेऊ याच्यामध्ये. परंतु 34 साईज मध्ये काय आहे, मोंडा कसा घ्यायचा ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं आणि समजावून सुद्धा सांगितलं. ह्या विषयावरती पुन्हा मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. तर मोंडा राऊंड असतो, एका साईज मध्ये हे वेगवेगळे सुद्धा येऊ शकतात, त्याच्यामध्ये जास्त कमी जास्त सुद्धा येऊ शकतो. आणि असा पण प्रॉब्लेम येतो की एका साईडचा मोंडा राऊंड हा कमी येतो आणि एका साईडचा मोंडा राऊंड हा जास्त येतो. अजून असे पण कस्टमर असतात की एखाद्याचा शोल्डर स्लोप हा जास्त असतो, एका बाजूचा कमी असतो, तो एकदम व्यवस्थित, एका बाजूचं शोल्डर उतरत नाही परंतु एका बाजूचं शोल्डर उतरतं. तर हा सुद्धा प्रॉब्लेम असतो. काहींचे शोल्डर पूर्ण स्लोप असतात, कसं पण करा तरी त्यांचे शोल्डर उतरण्याचे चान्स असतात. तर असे तुम्हाला त्याच्यामध्ये जसं तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवणार तसे तुम्हाला अनुभव येणार. तर बऱ्याच ताईंची कमेंट्स होती, तर माझं म्हणणं ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा, जसं प्रॅक्टिस करणार तसं तुमचं शिलाई कामामध्ये परफेक्शन येणार, तुम्हाला अनुभव येणार. प्रॅक्टिस शिवाय अनुभव येणार नाही, अनुभव आल्याशिवाय तुम्ही अनुभवातून शिकणार नाही. हेच मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून. आणि अजून बऱ्याच ताईंच्या आणि जितक्या पण ताईंनी आजपर्यंत मला सर्वांनी सपोर्ट केला आणि सर्वांनीच मला चांगल्या कमेंट्स दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. आता म्हणजे सांगायचं तात्पर्य, शोल्डर मुंडा तुम्हाला मागचे व्हिडिओ पडताळायचे आहेत आपले, त्याच्यामध्ये शोल्डर मुंडा साईज नुसार, म्हणजे आपली जी छातीची साईज आहे त्याच्यानुसार मी सांगितलेलं आहे, गळ्यानुसार सुद्धा सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा पडताळा, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे प्रश्नाचे उत्तर आहे ते सर्व मिळणार आहे. राहिला विषय अजून, तर आपण पुन्हा बघूया शोल्डर मोंड्यावरती, कारण हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ब्लाऊज शिकताना, किंवा जरी आपल्याला येत असेल तरी आपण कधी कधी थोडंसं स्टार्ट केलं असेल, येत असेल थोडंफार, तरी पण कन्फ्युजन होतो. त्याच्यावरती पुन्हा आपण व्हिडिओ बनवणार. ओके, तर ज्या ताईंची त्याच्यानंतर बोटनेक ब्लाऊजचा तो पुन्हा मी देणार आहे, परत एकदा व्हिडिओ अपलोड करून देते, म्हणजे ज्या नवीन ताई असतील त्यांना पण होईल. फ्रंट बाजूला जो डीप गळा घेतो, बॅक साईडला बोटनेक घेतो, फ्रंट बाजूला बोटनेक, बॅक साईडला बोटनेक, त्याच्यामध्ये शोल्डर कसं ठेवायचं ते पुन्हा आपण बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट, म्हणजे ऍडव्हान्स लेवलचं पण आता आपण स्टार्ट केलेलं आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला बघायचं आहे, तर त्याच्यावरती मी एक काम करते, म्हणजे जे व्हिडिओ आता 2 अपलोड झालेले आहेत, पण जे पण अपलोड केले तर ऍडव्हान्स क्लास असं करून नाव देते वरती, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर अजून बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की ताई तुम्ही मशीन कितीला घेतली, खूप दिवसापासून कमेंट्स होती मला. आणि मशीनचा व्हिडिओ जेव्हा घेतली तेव्हा डायरेक्ट दुकानापासून तर घरी आणण्यापर्यंत सर्वच मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर मशीन मी ही टोटल मला 21,000ला तिथं फायनल पडली. त्याच्यामध्ये काही मी मटेरियल घेतलं ते 500-600 रुपये गेले. इथपर्यंत आणेपर्यंत भाडं माझं ते 400-500 गेलं, म्हणजे मला 22,000ला रोख ही मशीन पडलेली आहे. त्याच्यामध्ये काही मी एक्स्ट्राच्या बॉबिन घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला शिलाई कामामध्ये धागे वगैरे भरलेले असतात तर पुन्हा रिकामी करायला कंटाळा येतो किंवा घाईगडबड असते, मग पुन्हा मी घेऊन घेतले काही
सुई घेतल्या, त्याच्यानंतर दाब वगैरे घेतलं, अशा पद्धतीने तर मला टोटल ती 22 मध्ये पडलेली आहे. आता कोणत्या कंपनीची घेतली तर जीत सुई कंपनीची मी इथे ही मशीन घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही कंपनीची. तर ही पण भरपूर जुनीच मशीन आहे, असं नाही की लेटेस्ट आलेली आहे असं. तर जसे की जुकीची मशीन आहे, जॅकची मशीन आहे, तर ते सर्व प्रकार याच्यामध्ये पण आहेत. अशी कोणतीच म्हणजे आपण असं नाही की जॅकची मशीन वगैरे की हीच मशीन घ्या असं नाही. जॅकची पण मशीन छान आहे, परंतु ही थोडीशी कमी याच्यामध्ये थोडीशी होती, 2000 म्हणजे 1500 कमी होती, म्हणून मग ही घेतली मी. आणि इथे नाशिकमध्ये जास्त करून बरेच यांच्याकडे जितसुईची मशीन आहे, म्हणून ही मी चॉईस केली आहे. तर याच्यामध्ये जे फंक्शन आपले जॅकमध्ये आहेत किंवा जुकीमध्ये आहेत ते सर्व उषामध्ये आहेत, ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण मशीन तुम्हाला घ्यायची असेल हाय स्पीडची तर त्या चांगल्याच निघतात असं नाही, ते आपल्या वापरण्यावरती असतं. जर तुम्ही डेली कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही हाय स्पीडची मशीन वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये परफेक्शन इतकं छान त्याच्यामध्ये फिनिशिंग येते आणि फास्ट ब्लाऊज हे टीचिंग होतं. जसं की ते आपण दुसऱ्या मशीनमध्ये शिवतो तर ती पण छानच असते. त्याच्यावरती पण मी काम केलेलं आहे, आतापर्यंत त्याच्यावरतीच काम केलं, परंतु त्याच्यापेक्षा याच्यामध्ये 50% जास्त काम होतं. म्हणून मग ही मशीन तुम्ही डेली कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही ही मशीन चॉईस करा. त्याच्यानंतर अजून बरेच त्यांची कमेंट्स होती की ताई तुम्ही दिवसाला किती ब्लाऊज शिवता. तर आता जवळजवळ हरतालिका होती तेव्हा मी 3-4 असे ब्लाऊज काढण्याचा प्रयत्न केला, कारण 8 दिवस असले की मग त्या दरम्यान थोडंसं 5-6 दिवस जवळ असलं सिजनेबल तर थोडंसं जास्त ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करते मी. आता ही मशीन आल्यापासून थोडंसं स्पीड हा जास्त वाढलेला आहे, मग तेव्हापासून थोडंसं, पण असं फिक्स नाही की मी रोज इतकेच ब्लाऊज शिवते. तर माझ्या घरातलं काम एखाद्या दिवशी घरातलं काम कमी असलं तर त्या दिवशी मशीनचं काम जास्त करते. घरातलं काम वाढलं की हे काम कमी करते, म्हणजे असं बॅलन्स करते मी. त्याच्यामुळं बाहेर वगैरे मी अजून बऱ्याच ताईंचे अशा पण कमेंट्स होत्या की ताई तुम्ही घरातून काम करता की बाहेरून काम करता, तुमचं शॉप वगैरे आहे. ते बिलकुल नाही, माझं शॉप वगैरे नाही, घरातच मी एक सेपरेट अशी रूम केलेली आहे. तर इथूनच घरातूनच काम करते. माझ्या घराच्या पुढे बोर्ड लावलेला आहे आणि जे आपल्या डेली कस्टमर येतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे आणि त्यांच्यापासून बाहेर पण जातं की तिथे ब्लाऊज शिवतात, तर त्याच्या मार्फतच मी इथे शिवत असते, परंतु आपलं हे डेली काम चालू असतं. आता पुन्हा अजून भरपूर 30 साईजची बोटनेक कटिंग सांगा. तर आपण कटिंग बोटनेकची बघणार आहोत. हा म्हणजे जे आपलं पुढचं जे ब्लाऊजचं कटिंग टिचिंग आहे, नॉर्मल आपले सगळे झालेले आहेत, परंतु जे ऍडव्हान्स वगैरे आहेत ते बाकी आहेत, तर ते आपण लवकरच घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडंसं वेट करावं लागेल. बोटनेक ब्लाऊजचे भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. बोटनेक दोन्ही बाजूनी बोटनेक ब्लाऊज असेल तर त्यावेळेस इथे चिपकून बसत नाही, तो असं उठून राहतो. तर त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. आपण जसं आता बोटनेक ब्लाऊजचं कटिंग वगैरे बघणार आहोत त्याच्या थ्रू आपण 1 बाय 1 एक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला टिप्स देणार आहे. त्या टिप्स फॉलो करून तुम्हाला कटिंग टिचिंग करायचंय. शक्यतो जास्तीत जास्त नॉर्मल आपले जे ब्लाऊज असतात बोटनेक मध्ये फ्रंट बाजूला जास्त ओपन नेक आणि बॅक साईडला बोटनेक, तर हे पॅटर्न जास्त चालतं. आणि क्वचितच असे कस्टमर आहेत की त्यांना फ्रंट आणि बॅक बोटनेक लागतं. फ्रंट बाजूला कसं जास्त अनकम्फर्टेबल फील करतात, ज्यांना जास्त ओपन नेक घालायची सवय असते तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं, म्हणून ते फ्रंट बाजूला ओपन नेकच शिवतात. क्वचितच असे असतात की ते कमी म्हणजे बोटनेक शिवतात, बॅक आणि फ्रंट. तर अजून तुम्ही कुठे राहता, तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी नाशिकमध्ये राहते. सब्बेसाचे कटिंग दाखवा. तर आपलं जे ऍडव्हान्स झालं का पुढे बोटनेकचं वगैरे कॉलरचं झालं का त्याच्यानंतर आपण सब्बेसाची पण बघूया. खूप छान सांगतेस ताई, थँक्यू सो मच. सर्वांच्या इतके छान छान कमेंट्स असतात, तर सर्व ताईंना पुन्हा एकदा म्हणजे माझ्याकडनं थँक्यू. तर इथे जे पेपर पॅटर्न मी कसं कस्टमरचे तयार करते त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर इथे अजय दादांची कमेंट्स होती वाटतं, ताई आमच्या आईच्या कटोरी ब्लाऊज मध्ये अर्धा किंवा त्यापेक्षा कमी मार्जिन वाढवलं तरच आमच्या आईला आणि 50% महिलांना वाढवलं तरच ब्लाऊज चांगला बसतो. तर याच्यामध्ये कसं तुम्ही जर अंगावरती येऊन माप घेतलं, शिलाईमध्ये तुम्ही किती दाबता
त्याच्यानुसार जर तुम्ही घेत असतील तर मग त्याच्यानुसार तुम्हाला जसं थोडंसं तुमच्यामध्ये कामामध्ये परफेक्शन तुम्हाला नाही मी असं केल्याने माझा ब्लाऊज हा जास्त छान बसतो, तर तुम्हाला ती टेक्निक वापरायला काहीच हरकत नाही. असं नाही की ते व्हिडिओमध्ये दाखवलं आणि तीच पद्धत आपण वापरली. जर तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त छान आयडिया असतील तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये फॉलो करू शकता. ब्लाऊजची उंची वाढवताना फ्रंट बाजूमध्ये कसा बदल करायचा, म्हणजे बॅक साईडची जर उंची सहज आपण वाढवू शकतो, परंतु फ्रंट बाजूच्या भागामध्ये आपल्याला कसं वाढवायचं ते समजत नाही. त्याच्यावरती कटोरी ब्लाऊज मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, प्रिन्सेस कट मध्ये पण व्हिडिओ बनवलेला आहे. तो नक्की बघा, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शोधा आणि तो बघा. ओके, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ अगदी सविस्तर बनवलेला आहे. जर पॅटर्न काढलेला असेल, सपोज एखाद्या तोच गळा असेल, शोल्डर पण तितकंच ठेवायचं असेल, परंतु त्यांना थोडीशी उंची वाढवायची असेल, मग अशा वेळेस पुन्हा पेपर कटिंग करत बसण्यापेक्षा थोडीशी उंची वाढवून घेतली तर तो परफेक्ट ब्लाऊज बसतो तिथे. तर मग ते तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करू शकता. तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता मेन म्हणजे तुम्ही पेपर पॅटर्न विकता का ताई, तर अजून मी मागे पण सांगितलं होतं की पेपर पॅटर्न चालू करणार आहे, परंतु अजून काही चालू केलेलं नाही. मी ज्यावेळेस करेल त्यावेळेस सांगणारच आहे. आणि अजून बऱ्याच त्यांचे असे लाईव्ह आपण क्लासेस 1-2 घेतले, तर त्याच्यामध्ये की ताई तुम्ही ऑनलाईन क्लासेस चालू करा. तर विचार करते मी ऑनलाईन क्लासेस चालू करण्याचं. जर चालू केले तर मी त्याच्या पहिले अपडेट देईल. ऍक्च्युली माझं ऍडजस्टमेंट होत नाही, जसं की कस्टमरचे ब्लाऊज हँडल करणं. त्याच्यानंतर आपले चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड करते. बऱ्याच काही ज्या शिलाई कामा रिलेटेड जे व्हिडिओ अपलोड करतात त्यांना तर माहितीच आहे की कोणता पण कंटेंट असू द्या, जर तुम्ही त्या कंटेंट विषयी व्हिडिओ अपलोड करत असतील तर व्हिडिओ अपलोड करताना, बनवताना, अपलोड करेपर्यंत काय काय प्रोसेस असते, किती वेळ जातो एडिटिंग करायला, अपलोड करायला, थंबनेल बनवायला, टॅग लावायला, त्याच्यानंतर भरपूर सारं त्याच्यामध्ये असतं. असं नाही की व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला, असं नसतं. त्याच्यामध्ये प्रोसेस असतात, त्याच्यानुसार आपल्याला ते व्हिडिओ बनवायला लागतात. आणि साईज मोठी असले, आपल्या शिलाईच्या रिलेटेड जे व्हिडिओ असतात ते जास्त साईज मोठी असते. मग इतक्या मोठी साईज जर व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं त्याला नेटवर्क पण खूप लागतं, मग ते कमी साईज करायचं. अशा पद्धतीने आपण ते व्हिडिओ त्याच्यानुसार बनवत असतो, तर मग ते कमी करणं वगैरे, तर अशा खूप प्रोसेस असतात. त्याच्यामुळे ते वेळ लागतो आणि ते पण हँडल करायचं. कस्टमरचे ब्लाऊज वगैरे, ड्रेस वगैरे असे अनेक 1-2, 3 कामं हँडल करायचं म्हटल्यावर थोडंसं आपल्याला पण त्याच्यामध्ये वेळ हा कमी पडतो. तर मेन मुद्दा म्हणजे सांगायचा इथे की आज म्हणजे चला म्हटलं, नेहमी आपण कमेंट्स लाईक करतो, उत्तरं देतो त्याच्यामध्ये कमेंटद्वारे, तर आज प्रत्यक्षात बोलूया. तर ज्या ज्या तुमच्या कमेंट्स असतील त्या पूर्ण होतील, थोडासा वेळ द्यावा लागेल. आणि ज्या कमेंट्स अशा येतात की त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड असतील तर ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचे व्हिडिओ शक्यतो आपले बरेच असे अपलोड आहेत, तर ते तुम्ही बघा. फक्त प्रिन्सेस कटचे आपले जे हेवी साईजचे आहेत ते 1-2 व्हिडिओ आपले अपलोड करायचे बाकी आहे, तर ते सुद्धा मी करून देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गरज पडली तर ते तुम्ही बघू शकता, त्याच्यावरनं बघून कटिंग करू शकता. आता तुम्हाला कटिंग करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला पद्धत ही जी आपली मेथड आहे तीच वापरायची. फक्त तुम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये तुमचे जे मेजरमेंट आहे ते चेंज करायचे. सपोज 36 साईज आहे, त्याच्यामध्ये डीप गळा असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला कटिंग करायची. कंबर त्यांचं कमी जास्त असू शकतं. शोल्डर हे गळ्यानुसार ठेवू शकता, कमी जास्त. शोल्डर पण हे प्रत्येकाचं, कोणाचं 14 असतं, कोणाचं 15 असतं, कोणाचं 15.5 पण येऊ शकतं. त्याच्यानुसारच तुम्हाला इथे घ्यायचंय. कोणाचं दंडघेर कमी असतं, जास्त असतं, कोणाला लॉंग स्लीव्ह लागते, कोणाला शॉर्ट स्लीव्ह लागते. त्याच्यानुसार आपल्याला ते फक्त कटिंग करायचंय मेजरमेंट नुसार. बाकी पद्धत तुम्हाला हीच वापरायची आहे. तर अशा पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा तुम्हाला माझ्याकडनं काही चुकत असेल तर ते त्याच्याबद्दल सॉरी. आणि तुमच्या इतकं छान सपोर्टमुळे आजपर्यंत जो सपोर्ट मिळाला आहे त्याच्यामुळे आज मी इथे आहे. तर त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून थँक्यू. आणि आजच्यासाठी आपण इतकंच इथे बोलणार आहोत. तर आणखीन काही कोणाच्या कमेंट्स असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. खूप सारं काही बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ जास्त मोठा होतो आणि तितका वेळ आपल्याकडे कमी असतो. पुन्हा आपण असंच एखादा व्हिडिओ पुन्हा बनवूया, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बोलू शकतो. ओके, तर एखाद्या याच्यामध्ये आपण लाईव्ह घेऊया, म्हणजे समोरासमोर आपली जे आहे बोलणं ते बोलणं होईल. तर असं बोलण्यापेक्षा आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये बोलूया, म्हणजे तुमचे पण जे प्रश्नाचे उत्तर आहे ते समोरासमोर दिले जातील. तर ह्या पद्धतीने आपण एखादं लाईव्ह करूया. तर आजच्यासाठी इतकंच. आणि काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी पण. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते सुद्धा क्लिक करा,
तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर, आणि बेल आयकॉनचं पण बटन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जर त्याची अपडेट हवी असेल तर ते क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते तर ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे असं समजतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन हे क्लिक करायचं आहे. तर पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.